काही प्रेम संबंधित कथा या फक्त गोड आठवणी नसतात, तर ते कधीही न संपणारे पाश असतात. आर्यनच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं होतं. आर्यन एक नावाजलेला पेंटर होता. तो आपल्या पत्नीच्या ईश्वरीच्या निधनानंतर शहरापासून एका लांब जुन्या बंगल्यात एकाकी आयुष्य जगत होता. तो तासनतास ईश्वरीच्या आठवणीत बुडालेला असायचा आणि एक अर्धवट राहिलेलं पोर्ट्रेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. ती रात्र खूप भयानक होती. बाहेर सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट सुरू होता. अचानक आर्यनच्या दारावरची बेल वाजली. इतक्या रात्री कोण आलं असेल या निर्जन ठिकाणी? आर्यनने शासकतेने दरवाजा उघडला. समोर एक तरुणी मुलगी पावसात पूर्ण भिजलेल्या अवस्थेत उभी होती. तिचे थरथरणारे ओठ आणि भीती भरलेले डोळे पाहून आर्यनने तिला आत घेतले. तिचे नाव तिने सई सांगितले. तिची गाडी वाटेत खराब झाली होती आणि मदतीसाठी ती या बंगल्यापर्यंत पोहोचली होती. पण सई घरात आल्यापासून वातावरण बदललं. सई हॉलमध्ये आली आणि तिची नजर थेट ईश्वरीच्या त्या अर्धवट पेंटिंगवर गेली. ती मंद हसली आणि म्हणाली, "हे पेंटिंग खूप सुंदर आहे, पण याचे डोळे अजूनही काहीतरी शोधतायत, नाही का?" आर्यनच्या अंगावर काटा आला, कारण हेच वाक्य ईश्वरीने तिच्या हयातीत एकदा म्हटले होते. काही दिवस उलटले. सई आर्यनच्या आयुष्याचा भाग बनली. आर्यनला सईमध्ये पुन्हा प्रेम गवसल्यासारखे वाटलं. पण हे प्रेम नॉर्मल नव्हतं. सईच्या सवयी हळूहळू ईश्वरीसारख्या होऊ लागल्या. रात्री आर्यन ईश्वरीच्या पैंजणाचा आवाज ऐकू यायचा. हवेत मोगऱ्याच्या अत्तराचा सुगंध दरवळायचा. जेव्हा आर्यनने पाहिलं की सई आरशासमोर बसून हुबेहूब ईश्वरीसारखी केसांची वेणी घालत आहे, तेव्हा त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तिला या घराच्या कोपऱ्याच्या माहिती कशी? तिला ईश्वरीची गुपित कशी माहीत? एके रात्री आर्यनने सईची बॅग तपासली. त्याला त्यात एक जुनी चावी सापडली. ती चावी बंगल्याच्या त्या बंद असलेल्या तळघराची होती. आर्यन थरथरत्या हाताने तळघरात गेला. तिथे धुळेने माखलेल्या सामानात त्याला ईश्वरीची जुनी डायरी सापडली. त्याने शेवटचं पान वाचलं आणि त्याचे पाय लटलट कापायला लागले. डायरीवर लिहिलं होतं, "आर्यनचं प्रेम आता वेडं बनलंय. त्याला वाटतंय माझं अफेअर आहे, पण तो ज्याच्यावर संशय घेतोय तो माझा भाऊ आहे. आज आम्ही बाहेर जाणार आहोत." आर्यन कारचे ब्रेक्स चेक करत होतो, पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. वाचता वाचता आर्यनला अचानक तो अपघात आठवला. त्याच्या डोक्यात वेदना सुरू झाल्या. त्या रात्री कारचे ब्रेक त्यानेच निकामी केले होते. ईश्वरीचा खून त्यानेच केला होता, पण अपघातात लागलेल्या मारामुळे तो हे सत्य विसरून गेला होता. तितक्यात तळघराचा दरवाजा जोरात बंद झाला. मागे सई उभी होती. तिच्या हातात एक आरसा होता. तिने थंड आवाजात म्हटलं, "सत्य आठवलं? मी सई नाही, मी ईश्वरीची धाकटी बहीण. तू माझ्या बहिणीला मारलंस. मी तुला फक्त तुझा खरा चेहरा दाखवायला आले होते." सईने तो आरसा आर्यनसमोर धरला. त्या आरशात आर्यनला स्वतःचा चेहरा दिसलाच नाही, तर तो रक्ताने माखलेली ईश्वरी दिसली, जी त्याला स्वतःकडे खेचत होती. आर्यन भीतीने ओरडला आणि त्याने तो आरसा जोरात जमिनीवर आपटला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पोलीस आले, तेव्हा आर्यन त्या तळघरात मृतावस्थेत सापडला. त्याच्या गळ्याला आरशाच्या काचेने जखम झाली होती. सईचा तिथे कुठेच पत्ता नव्हता. तपासात समोर आलं की ईश्वरीला कोणतीही बहीण नव्हतीच. मग सई खरंच आली होती की आर्यनच्या टोचणी लागलेल्या मनाचा एक तो भास होता? हे रहस्य त्या बंगल्यात कायमचं गाडलं गेलं. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.